2 दिवसांपूर्वीच आम्ही एक व्हिडिओ रिलीज केला होता. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणलं होतं की सोनं 2031 पर्यंत 2 लाखाच्या वर जाईल. त्याच्यामध्ये काय लॉजिक होतं, चार्ट होता, ते आम्ही सगळं शेअर केलं होतं. त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फेसबुकवर तो व्हिडिओ जवळपास 8 लाखापेक्षा जास्त चालला आहे. 8 लाखापेक्षा जास्त त्याच्यावर व्ह्यूज आलेत. यूट्यूबलाही तो व्हिडिओ तुफान चाललाय. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा आणि मग हा बघा. आता त्या व्हिडिओमध्ये आम्ही एक सांगितलं होतं की सोनं 2 लाखाच्या वर जाईल 2031 पर्यंत. पण आपल्याला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक चांगली, सेफ आणि रिटर्न मॅक्झिमाइज करणारी एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी पाहिजे, जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत. मित्रांनो, सगळीकडं संबंध जगभरात डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावलेत त्याबद्दल चर्चा चालू आहे. स्टॉक मार्केटमध्ये हाहाकार पाहायला मिळतोय. आता ट्रम्प यांचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक हा सोन्यावर असणार आहे. ट्रम्प काय करू शकतात? त्यांचा हेतू असा आहे की इतर अर्थव्यवस्था थोड्याशा विस्कळीत करण्याचा त्यांचा कल आहे आणि इतर देश सोनं मोठ्या प्रमाणावर खरेदी करतायत, तर अमेरिका मोठ्या प्रमाणावर सोनं विकायला काढू शकते, जेणेकरून सोन्याचे रेट खाली येतील. तर काही लोक म्हणतात, मॉर्निंग स्टार सारख्या संस्था म्हणतात की सोनं 56,000 पर्यंत खाली येईल. मला वैयक्तिक तसं वाटत नाही, पण ऐतिहासिक आकडेवारी जर आपण बघितली तर सोनं उच्चांकापासून 20 ते 22% खाली येऊ शकतं. आणि इथेच आपली स्ट्रॅटेजी आपल्याला फायद्याची ठरणार आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये सोनं कधी खरेदी करायचं आणि कसं खरेदी करायचं या दोन्ही गोष्टींचे उत्तर आपल्याला मिळतील, जेणेकरून आपल्याला सोन्यातून म्युच्युअल फंडपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतो. तर ही स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण सविस्तर समजून घेऊया. या स्ट्रॅटेजीसाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे tradingview.com वेबसाईट मी ओपन केली आहे. यामध्ये गोल्ड आपल्याला सर्च करायचं आहे. गोल्डवर गेल्यावर ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युली गोल्ड आणि सिल्वर दोन्हीसाठी उपयोगाची आहे. त्यातला गोल्ड फ्युचर्स हा जो आहे, इथं MCX तुम्हाला दिसेल, म्हणजे MCXवर ट्रेड होणारे गोल्ड फ्युचर्स आपल्याला पाहिजेत. त्याच्यानंतर इथं मी आता करतोय 1 वीक, म्हणजे 1 आठवड्याची कॅन्डल आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर इंडिकेटर्समध्ये जाऊन आपल्याला EMA म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हे सिलेक्ट करायचं आहे. आता ही एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आली तर तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन स्टाईलमध्ये कलर वगैरे असं बदलू शकतो आपण, जे पाहिजे तसं, त्याचं थिकनेस वगैरे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, इनपुटमध्ये आपल्याला जायचं आहे आणि 52 करायचं आहे. 52 का? तर 52 आठवड्याचं 1 वर्ष असतं. तर आता हे जे काही लाईन आपल्याला दिसेल ही 52 आठवड्याचं ॲव्हरेज आहे. आता आज सोनं आहे 88,200ला MCXवर, तर त्याचं मुव्हिंग ॲव्हरेज आहे 52 आठवड्याचं 77,000ला. आता स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी खूप सिम्पल आहे. हा चार्ट आपण दर आठवड्यातून एकदा बघायचा. ज्या ज्या वेळेला सोन्याची किंमत या 52 आठवड्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जाईल, ती सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी असते. आता बघा, मागच्या 2024-25 कधी एक लास्ट अपॉर्च्युनिटी कधी आली होती? 3 ऑक्टोबर 2023ला. 3 ऑक्टोबर 2023ला सोनं पहिल्यांदा या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेलं. त्यावेळेला किंमत होती 56,800 रुपये. ज्यांनी 56,800ला खरेदी केलं त्यांना तिथून सोनं खाली गेलंच नाही, तिथून वन सायडेड वर 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 चाललंय. त्याच्या आधी संधी एक आली होती, ती होती सप्टेंबर 2022मध्ये 49,000ला. 49,000च्या तिथं गेलं, तिथून परत कंटिन्युअसली वर चाललंय, डबलच झालं ऑलमोस्ट. इथं जर तुम्ही बघितलं 2021 फेब्रुवारीला 47,000ला बाय सिग्नल आला, सोन्याची किंमत मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेली. तिथून नंतर 47,000पासून ते 44,000पर्यंत खाली आलं. म्हणजे खाली पण येऊ शकतं, पण रिस्क कमी असते. तर आपल्याला काय करायचं आहे की ज्या ज्या वेळेला दर आठवड्याला म्हणजे बघायचं मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ज्या वेळेला सोन्याची किंमत जाईल त्यावेळेला आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. ती एक रकमी असेल, SIPच्या माध्यमातून असेल. उदाहरणार्थ इथं आता जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 जवळपास 8 आठवडे सोनं या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होतं. तर या दरम्यान आपण मल्टिपल स्टेजेसमध्ये बाईंग करू शकतो. थोडंसं आपण मागं जाऊन अजून बॅक टेस्टिंग करूया. इथं जर बघितलं 2019मध्ये सोनं होतं 31,000ला, त्यावेळेला इथं एक बाय सिग्नल आला होता. त्याच्यानंतर 2018मध्ये 30,200 रुपयाला सोनं होतं, तेव्हा एक बाय सिग्नल आला होता. त्याच्यानंतर 30,000ला परत एक 2018 साली आला होता. इथे 2017मध्ये 28,000ला आला होता. इथं साधारण 28,000ला बऱ्याच वेळेला बाय सिग्नल आलेला आहे.
2016, 17, 18मध्ये. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर एक आपल्या लक्षात येईल बॅक टेस्टिंग केल्यावर की सोनं ज्या ज्या वेळेला 52 आठवड्याच्या खाली जातं त्यावेळेला ती गुंतवणुकीची सुवर्ण संधी असते. आता प्रश्न असा आहे की आत्ता काय करावं. तर आता 2 स्ट्रॅटेजी आपल्याकडे आहेत. एक स्ट्रॅटेजी काय जी मी आत्ता तुम्हाला सांगितली. तर आत्ता किंमत आहे 88,000 पण मुव्हिंग ॲव्हरेज आहे 77-78,000. आता येणाऱ्या काळात हे मुव्हिंग ॲव्हरेज पण खालीवर होत राहील आणि प्राईजही खालीवर होत राहील. पण प्राईस ज्या वेळेला मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली येईल त्यावेळेला आपण इन्व्हेस्टमेंट सोन्यामध्ये करू शकतो. लॉंग टर्म आपलं टार्गेट आहे 2 लाखाचं. ते तर तुम्हाला माहितीच आहे. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा. खूप व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो. तर त्यानुसार त्यामध्ये आपण सांगितलं आहे की लॉंग टर्म टार्गेट आपलं 2 लाखाचं आहे. साधारण 2 लाख म्हणजे 1,80,000 ते 2,40,000 असं आपलं टार्गेट आहे सोन्यासाठी. पण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण स्ट्रॅटेजी सांगू म्हणलं होतं तर ती स्ट्रॅटेजी ही आहे की मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलं तर बाय करा. दुसरी स्ट्रॅटेजी अशी आहे की ज्याच्यामध्ये डोकं लावायचंच नाही. जे आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो दर महिन्याला बाय करत राहायचं. तर तसं 88,000ला कराल, वर गेलं तर 90,000ला कराल, खाली आलं तर बाय करत राहाल. त्याच्यामुळं काय होईल की तुमची ॲव्हरेज प्राईस ऑटोमॅटिकली जसं जसं सोनं खाली येईल तसं तसं ॲव्हरेज प्राईस तुमची खाली येत जाईल आणि इव्हेंच्युअली कधी ना कधी सोनं वर जातंच. आपण जर बघितलं तर खाली पण येतं ते. जसं आता इथं 2023मध्ये 62,000 पासून ते 56,000 पर्यंत आलं खाली, पण परत वर गेलं. त्याच्यामुळे सोनं शक्यतो खाली आलं तर लगेच वरही जातं. आणि पारंपरिक गुंतवणूक आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सोनं हेच त्यावेळेला एकमेव ॲसेट होता. आता जरी बरेच प्रकार आलेत शेअर्स वगैरे, पण सोनं हे खूप मोठा इतिहास असणारं एक गुंतवणुकीसाठीचं माध्यम आहे. त्याच्यामुळे सोनं खाली आलं तर ते वर जातं. त्यामुळे दुसरी स्ट्रॅटेजी अशी आहे की प्रत्येक लेवलला दर महिन्याला किंमत काही का असं ना बाय करत राहा. आपलं 6 वर्षानंतरचं टार्गेट आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्यावेळेला त्याच्या आसपास जाईल त्यावेळेला आपल्याला खूप चांगला रिटर्न यातून मिळू शकतो. धन्यवाद.